एक्सक्यूज मी, एक मिनिट जरा बाजूला. सर, मृत व्यक्तीचं नाव रुपेन आहे. हा एका खूप मोठ्या लॉन्ड्री चेनचा वी फ्रेशचा मालक आहे. पण हे इथे आले कसे? सर गाडीने आले होते. ही बघा गाडी. आणि इथे जमलेल्या लोकांनी सांगितलं की बायकर्सने शूटआउट केलंय. आणि हे बघा सर, बॉडीवर बऱ्याच बुलेट्स आहेत सर. आणि इथेही बघा सर, इथेही शेल्स पडलेत सर. सर हे एक प्रॉपर शूटआउट आहे सर. 6.9 mm ची बुलेट आहे. ही तर प्रोफेशनल शूटर्सच वापरतात. सर हे बलराज रुपेन यांनाच भेटायला आले होते. कसं झालं हे सगळं? सर हे सगळं इतक्या पटकन झालं की माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. रुपेनने मला फोन करून लगेच इथे पोचायला सांगितलं. त्याच्या आवाजावरून तो जरा टेन्शनमध्ये वाटला. मी त्याला माझ्या केबिनमध्ये बसायला सांगितलं आणि इथे येऊन बघतो तर हे असं घडलं. तुम्ही विचारलं नाहीत का त्यांना की ते इतक्या घाईमध्ये का आहेत, कसल्या टेन्शनमध्ये? सर रुपेनने मला फोनवर सांगितलं होतं की त्याला 50 लाख रुपयांची अत्यंत अर्जंटमध्ये गरज आहे. रुपेन माझा जवळचा मित्र होता म्हणून मी त्याला हो म्हटलं. पण या व्यतिरिक्त मला माहित नाही की त्याला इतक्या पैशांची अचानक का गरज पडली. सर ही सुनीता आहे, रुपेनची बायको, आणि सोबत आहे डिनो, रुपेनचा भाऊ. नाही प्लीज, एक मिनिट तुम्ही थांबा, इथे थांबा. एक मिनिट. मॅम प्लीज, सांभाळा जरा स्वतःला. जे काही घडलं त्याबद्दल आम्ही खूप दिलगीर आहोत. पण आता आमची चौकशी सुरू आहे, त्यामुळे तुम्हाला इथून जावं लागेल. आपण नंतर व्यवस्थित बोलूयात. मला त्यांना घेऊन जा यांना, प्लीज. बघू द्या ना. घेऊन जा यांना. सुनीता मॅडम आता कशा आहेत? आता ठीक आहेत. आम्ही त्यांच्याशी बोलू शकतो का? हो. रुपेन सरांबद्दल कळलं, ऐकून फार वाईट वाटलं. आपण सर हे यश आहेत, आमच्या लॉन्ड्रीचे मॅनेजर. तुम्ही प्लीज सुनीताजींना बोलवाल का? हो. यशजी, मला सांगा की रुपेन माणूस कसे होते, म्हणजे त्यांचा स्वभाव, त्यांचं वागणं वगैरे. लॉन्ड्रीमध्ये कोणासोबत त्यांचं भांडण वगैरे झालं होतं? नाही सर, ते खूप चांगले व्यक्ती होते. त्यांचं कधीच कोणासोबत भांडण नाही झालं. ते खूप विनम्र होते. तुमची आणि रुपेनची शेवटची भेट कधी झाली होती? सर काल संध्याकाळी आम्ही एकत्र होतो. त्यांना एक कॉल आला आणि ते निघून गेले. माफ करा, आम्ही अशा प्रसंगी तुम्हाला त्रास देतोय, पण रुपेनच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. हो हो, बोला ना. रुपेन कोणत्या दबावाखाली किंवा कोणत्या टेन्शनमध्ये होते का? अलीकडे त्यांच्या वागण्यात तुम्हाला काही बदल जाणवला होता का? काही वेगळं वाटलं का? मला माहित होतं एक दिवस हे असंच घडणार. रुपेन खूप टेन्शन मध्ये होते आणि हे बघा सुनीताजी, तुम्ही त्रास करून घेऊ नका. आता घाबरायची काहीच गरज नाही. तुम्ही आम्हाला सगळं खरं सांगा, हा सगळा काय प्रकार आहे? ऍक्च्युली गेल्या काही दिवसांपासून कुठल्या तरी प्रायव्हेट नंबरवरून त्यांना धमकीचे कॉल येत होते. आणि असेच कॉल्स डिनोच्या नंबरवर सुद्धा येत होते. ते लोक खूप भयंकर आहे. अतिशय घाणेरड्या भाषेत बोलत होते ते लोक. 5 कोटीची मागणी केली होती त्यांनी. त्याने त्याचं नाव कट्टा किशोर आहे असं सांगितलं. सर हा तोच आहे ना गँगस्टर? तोच गँगस्टर आहे जो स्वतःला गुन्हेगारी जगताचा बादशाह समजतो. म्हणूनच रुपेनने बलराजकडून 50 लाख मागितले होते कट्टाला देण्यासाठी. हे सगळं तुझ्यामुळे झालंय डिनो. मी तरी काय करू वहिनी, मी तर आपला बिझनेस सांभाळत होतो. मला तर कल्पनाही नव्हती की दादा बरोबर असं काही होईल.
सर, मी आणि रुपेन दादा तर एक वी फ्रेश नावाची लॉन्ड्री चालवत होतो. आमचं काम खूपच उत्तम सुरू होतं सर. इनफॅक्ट रुपेन दादा तर बिझनेस पर्सनॅलिटी झाले होते. अनेक बिझनेस मॅगझिन्समध्ये तर रुपेन दादा आणि त्यांच्या बिझनेसची सक्सेस स्टोरी पण लिहिली होती, जी लोकांना आवडत होती. आणि या रुपयांची सक्सेस स्टोरी चुकीच्या माणसांनी वाचली. कमाल आहे. आजकाल गँगस्टर्स पण बिझनेस मॅगझिन वाचायला लागले. जरा या कट्टाची कुंडली काढूया. काही मिळालं का? हो सर. हां. हा बघा सर, कट्टा किशोर मोठमोठ्या लोकांसोबत याचे कनेक्शन्स आहेत. बऱ्याचदा भारताबाहेरूनच ऑपरेट करतो. एका ठिकाणी जास्त काळ नाही थांबत तो. 2 नंबरच्या धंद्यामधला एक काय. याच्या नावावर खूप सारे केसेस आहेत, पण आजपर्यंत पोलीस याला अरेस्ट करू शकले नाहीत. बाहेर गावी राहून सगळ्यांना आपल्या इशाऱ्यावर नाचवत राहतो हा. त्याला जे जे काही हवं ते सगळं मिळवतो हा. सर, हा कट्टा किशोर स्मगलिंग, गॅमलिंग आणि ड्रग्सच्या गुन्ह्यांमध्ये होता. हा खंडणीच्या धंद्यामध्ये कधी आला? पूर्वी हे गुन्हेगार एकच प्रकारचं काम करतात असं काहीही नाहीये. अगं त्यांचं काही नक्की नसतं. बोल फ्रेडरिक, रुपेनचे कॉल्स चेक केले का? हो सर, रुपेनला प्रायव्हेट नंबरवरून जे कॉल आले होते ते VPN आणि इंटरनेटद्वारे केले होते. ओके. सर, हाच प्रॉब्लेम आहे सर. VPN आणि इंटरनेटचे कॉल आपण ट्रेस नाही करू शकत. हे इम्पॉसिबल आहे सर. हा कट्टा किशोर 1 नंबरचा पोहोचलेला माणूस आहे. कोणताही पुरावा मागे सोडत नाही तो. दया, मला वाटतं आपण ह्या लॉन्ड्रीच्या बिझनेसच्या खोलात शिरून चौकशी केली पाहिजे. तेव्हाच कळेल हे सगळं नक्की काय प्रकरण आहे. कोण आहात तुम्ही? अरे यार, नक्की कुठे आहे तुमची लॉन्ड्री? सर, शहराबाहेर आहे. शहराच्या बाहेर? तुम्ही ही लॉन्ड्री शहराच्या बाहेर एवढ्या लांब का सुरू केली? सर, रुपेन दादांचा असा निर्णय होता की लॉन्ड्री शहराच्या बाहेर असावी, कारण की तिथे आपल्याला सगळ्या गोष्टी स्वस्तात मिळू शकतात. जसं की चीप लॅम्प, इलेक्ट्रिसिटी, परमिट्स. हे सगळं आमच्या बिझनेससाठी खूप महत्वाचं होतं. हॅलो, काय? सर, आमच्या लॉन्ड्रीवर कोणीतरी हल्ला केलाय. या सर. हे काय आहे? नक्की घडलं तरी काय इथे? सर, जेव्हा मी इथे आलो तेव्हा गेटवर गार्ड जखमी अवस्थेत होता. मी त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलो तेव्हा मला कळलं की बाईकवरून 2 माणसं आली होती. त्यांनीच त्याला मारलं आणि चावी घेऊन गेले. सर, हे तेच बायकर्स असणार ज्यांनी रुपेनला मारलं. इथे एवढे सीसीटीव्ही कॅमेरे का बसवलेत? इथे अशी काय खास गोष्ट आहे ज्याच्यासाठी ही एवढी तजवीज केलीत? सर, याबद्दल तर मला खरंच काही माहित नाही, पण हो, हे सगळे कॅमेरे रुपेन दादाने लावले होते. फेडरिक, जरा रेकॉर्डिंग चेक कर, बघ काय दिसतंय का. अशी काय गोष्ट असेल इकडे ज्याच्यासाठी लॉन्ड्रीमध्ये एवढे कॅमेरे लावलेत? सर, असं काहीच नाहीये इकडे. नेहमीसारखे धुवायला आलेले कपडे आहेत.
सर सीसीटीव्हीचा हार्ड ड्राईव्ह गायब आहे. बहुतेक त्या बायकर्सने चोरला असावा. हो बरं, लॉन्ड्रीचा स्टाफ कुठे आहे? कोणीच दिसत का नाही? ते सर रुपेन सरांच्या निधनामुळे कामगारांना सुट्टी दिली आहे. बरं, तुमच्या लॉन्ड्रीचे जेवढे पण रजिस्टर्स आहेत, मग ते तुमच्या डिलिव्हरीच्या स्लिप्स असून दे, अकाउंट्स, सगळे घेऊन या लवकर. हो सर. सर हे घ्या रजिस्टर्स. हो, या रजिस्टर्सनुसार रुपेन आणि दिनोचा वार्षिक नफा 2.5 करोड आहे. आणि मागच्या वर्षी होता 2 करोड. आणि त्या आधीच्या वर्षाचा नफा 1.5 करोड. काही समजत नाहीये. त्यांनी 5 कोटीची मागणी केली. या कट्टा किशोरने खंडणी म्हणून एवढी मोठी रक्कम कशी काय मागितली? यांचा जेवढा वार्षिक नफा आहे त्याच्या बरोबर दुप्पट पैसे. तुम्ही दोघं आमच्यापासून काही लपवत तर नाही आहेत ना? नाही सर. ही शेवटची संधी आहे. यापुढे विचारणार नाही हं? नाही सर, पण मी का लपवीन? उलट मला असं वाटतंय की माझ्या भावाच्या मारेकराला आपण लवकरात लवकर शोधावं. तो तर आम्ही शोधून काढूच. पेड्रिक, पंकज, इथे जेवढे पण एव्हिडन्स आहेत सगळे घ्या. या केमिकलच्या बॉटल्स पण सगळ्या फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवा. सर, मी रुपेन आणि दिनोच्या लॉन्ड्रीच्या बिझनेस बद्दल चौकशी केली. खूप स्ट्रेट फॉरवर्ड बिझनेस आहे. सर, वी फ्रेश लॉन्ड्रीचं खूप साऱ्या 3 स्टार हॉटेल्स बरोबर कॉन्ट्रॅक्ट आहे, जसं की हाय स्टार हॉटेल, स्टार एच हॉटेल आणि लिओनेड हॉटेल. या हॉटेल्समध्ये हे लोक 1 दिवसाआड कपडे डिलिव्हर करतात आणि स्वच्छ कपडे आणून देतात. पण सर, ह्या 2 हॉटेल्समध्ये, ए स्टार हॉटेल आणि मॅकटी हॉटेल, या हॉटेल्समध्ये हे आठवड्यात 2 वेळाच डिलिव्हरी देतात. पण खरं तर ह्या 2 हॉटेल्सचा बिझनेस ह्या बाकीच्या हॉटेल्सपेक्षा जास्त आहे. अच्छा, तू इथे काय करतोय? केमिकलचं काय झालं? तपास केला? तेच सांगायला तर आलोय ना. अरे मग सांग ना. डायक्लोरो मिथाइल ऑक्सिजन. डायक्लोरा मिथा. बरं झालं मी पूर्ण नाव घेण्यापूर्वीच स्वतःला थांबवलं. जर पूर्ण नाव बोलायला गेलो असतो तर माझी जीभ इथून तिथे आणि तिथून इथे लटपटली असती. अच्छा, डायक्लोरोमिथाइल ऑक्सिजन मित्रा म्हणजे काय? जरा सांगशील का? खूप वॉलेटाईल आहे काय बोललास? केमिकल. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये पटकन मिक्स होतो. याचा वापर खूप साऱ्या केमिकल प्रोसेस मध्ये होतो. पण बॉस, लॉन्ड्री इंडस्ट्रीमध्ये याचं काही घेणं देणं नाही. कपड्यांशी याचा काहीच संबंध नाहीये, काहीच घेणं देणं नाहीये. दया, जर हे केमिकल कपडे धुण्यासाठी वापरलं जात नाही तर मग हे केमिकल या लॉन्ड्री मध्ये कसं काय आलं? मला वाटतं सर, ते आपल्याला या हॉटेल्समध्ये गेल्यानंतरच कळणार आहे. जरा विचार कर दया. या बाकीच्या हॉटेल्समध्ये ह्या रुपेन आणि डिनोच्या लॉन्ड्रीची गाडी आठवड्यातून 1 दिवस आड कपडे घेण्यासाठी जाते. मग ह्याच 2 हॉटेल्समध्ये आठवड्यातून 2दा येते. या रुपेनच्या हत्येमागे काहीतरी कनेक्शन नक्कीच आहे या ए स्टार आणि मॅकटी हॉटेल सोबत. एक्सक्यूज मी मॅम, आम्हाला या हॉटेलच्या मॅनेजर सोबत बोलायचं आहे. बोला सर, मी इथली मॅनेजर आहे. हो, या मॅडम, आम्ही CID मधून आलोय. तुमच्याकडून काहीतरी माहिती हवी. हा, विचारा ना. तुम्ही मला हे सांगाल का की वी फ्रेश लॉन्ड्री मधून तुमच्या हॉटेलमध्ये आठवड्यातून फक्त 2च वेळा कपड्यांची डिलिव्हरी होते, असं का? वी फ्रेश लॉन्ड्री? सर, तुम्ही हे काय विचारताय? हे खरंच माझ्या लक्षात येत नाहीये. हे बघा मॅडम, आम्हाला सगळं माहितीये. तुमच्या हॉटेलचं वी फ्रेश लॉन्ड्री सोबत कॉन्ट्रॅक्ट आहे. सर, मला वाटतंय तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळाली आहे. चुकीची माहिती म्हणजे? हो, आमची स्वतःची लॉन्ड्री आहे सर. त्यामुळे आम्ही दुसऱ्या लॉन्ड्रीला कॉन्ट्रॅक्ट का देऊ? आणि आमच्या लॉन्ड्रीचं सगळं काम आमचं इंटरनल स्टाफ सांभाळतो. असं कसं असू शकतं? सर, मी इथे गेली 5 वर्ष नोकरी करतेय. आमच्या इथून ना कोणते कपडे बाहेर जातात आणि ना बाहेरून येतात. अच्छा,
जर का या हॉटेलमध्ये कपडे बाहेर धुण्यासाठी दिले जात नाही तर मग बी फ्रेश लॉन्ड्रीची गाडी नक्की जाते कुठे? सर हे आमचे सगळे ड्रायव्हर्स आहेत जे लॉन्ड्रीचा सगळा सप्लाय बघतात. सर ही ड्रायव्हरची लिस्ट आहे. यात कोणता ड्रायव्हर कुठे जातो याची माहिती आहे. मदन आणि बिरेन, तुम्ही दोघं जरा पुढे या. हो साहेब. मदन आणि बिरेन, हे बाकीचे ड्रायव्हर्स तर सगळ्या हॉटेल्समध्ये जातात. फक्त तुम्ही दोघंच फक्त या ए स्टार आणि मॅक टी मध्ये जातात, असं का? साहेब हे आमचं काम आहे, सामान नेणं आणि सामान आणणं. असं? पण या लॉन्ड्रीचा या हॉटेल सोबत काहीच कॉन्ट्रॅक्ट नाही. मग कोणत्या गोष्टीची डिलिव्हरी करायला जातात तुम्ही? हा? आम्ही काही चुकीचं नाही केलं. आम्ही फक्त रुपेन सरांचे ऑर्डर फॉलो करत होतो. कसली ऑर्डर? आम्ही दोघंही या दोन्ही हॉटेलपैकी कुठेही ना डिलिव्हरी करत होतो नाही पिकअप करत होतो. पण सर आम्ही त्याच्या जवळच्या वेअरहाऊसच्या रोडवरून माल घ्यायचो आणि डिलिव्हर करायचो. साहेब याआधी आम्हाला काहीच कळलं नाही, पण ह्या कामानंतर आमचा पगार वाढला आणि हे रोजचं काम आहे आमचं. आणि आमच्या मालकाला आम्ही प्रश्न कसा विचारू शकतो? बरं, तुम्हाला माहितीये का की त्या वेअरहाऊस मध्ये काय आहे ते? आम्हाला आज जाण्याची परवानगी नव्हती. जर का या दोन्ही हॉटेल्स बरोबर कॉन्ट्रॅक्टच नव्हतं तर याबद्दल इथे नमूद का केले गेले? सर माहित नाही हे लोक असं का बोलतायत. तसंही आमच्याकडे असं कुठलंच वेअरहाऊस नाहीये. सगळा बिझनेस रुपेन दादाच सांभाळत होता. मग मला वाटतं की हे सगळं त्यालाच माहित असावं. सर आणि माझंही वेअरहाऊसशी काही संबंध नाहीये, कारण मी लॉन्ड्रीचं डिपार्टमेंट सांभाळतो. ठीक आहे, धन्यवाद. फेडरिक, पंकज, या वेअरहाऊसचा मालक कोण आहे याची पूर्ण माहिती तुम्ही काढा. तसंच हा दिनो आणि यश या दोघांचे फोन टॅप करण्याची परमिशन घेऊन या. हे जसे दिसत आहेत तसे नाही आहेत. आणि ती रुपेनची बायको सुनीता, तिचा फोन देखील टॅप करा. हे वेअरहाऊस तर पूर्ण रिकाम आहे सर. सर हे बुटांचे ठसे बघा. इथे असं वाटतंय की काहीतरी सामान ठेवलं होतं आणि घाईघाई ते इथून हलवलंय. आपल्याला इथे यायला उशीर झाला. सगळे पुरावे नाहीसे केलेत सर. सर हे वेअरहाऊस सूर्यवान फॅब्रिकेटर्स आहे, पण कंपनी फेक आहे सर. सूर्यवान फॅब्रिकेटर्स, हे नाव कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय पण आठवत नाहीये. हो, जे काही या लॉन्ड्रीमध्ये घडतंय त्याचा या सूर्यवान फॅब्रिकेटर्स सोबत काहीतरी संबंध नक्की आहे. हा योगायोग नाही असू शकत. सर, हा, सर हे ऐका. तुला आणि तुझ्या भावाला काय वाटलं? तुम्ही मला फसवू शकाल? तुम्ही कट्टा सोबत पंगा घेतलाय आणि याचे परिणाम काय होणार हे माहितीये का तुला? प्लीज थोडा तरी वेळ द्या मला, प्लीज. वेळ? वेळच तर नाहीये तुमच्याकडे. कट्टा किशोर, रुपेन आणि टिनू, आपला संशय बरोबर होता. तो नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवत होता. पण काय काय लपवत होता? बोल द्या. सर, सूर्यवान फॅब्रिकेटरचा पत्ता मिळाला. फॅन्टॅस्टिक. सर इथे नक्की काय सुरू होतं? पंकज, इथले फोटोग्राफ्स काढून घे जरा आणि काही सॅम्पल्स घेऊन ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवून दे.
इथे पण खूप सारे सीसीटीव्ही कॅमेरेज लागले, पण हे सगळे कॅमेराज एकाच बाजूला सेट केले गेले. मला वाटतं कोणीतरी जाणून बुजून केलं हे सगळं. बोल साळुंखे, ते केमिकल कशासाठी वापरलं जातं काही कळलं का? हो कळलं ना. जरा रुमाल द्या ना. का तुझ्याकडे नाहीये का? अरे यार, जे सांगतोय ते करा ना. रुमाल द्या ना, प्लीज द्या ना. काय जबरदस्ती आहे याची. काय करणार आता या रुमालाचं? एवढा स्वस्त रस्त्यावरचा 20 रुपयांचा रुमाल असेल हा? अरे वा, रुमाल विकायचा धंदा पण करतो का तू? नाही, पण मला माहिती आहे सगळ्या गोष्टींची माहिती आहे मला. सगळं माहित असतं याला. ए, काय करतोस तू? 1 मिनिट शांत राहा. बघा फक्त मी काय करतोय ते. 1 मिनिट. डॉक्टर साळुंखे, काय पोरकटपणा आहे हा? थांब जरा, थांब ना. हे घे बॉस, तुझा 20 रुपयांचा रुमाल 1 लाख रुपयांचा झालाय. काय मस्करी आहे साळुंखे? मस्करी नाहीये यार, ही मस्करी डॉक्टर नाहीये. साहेब, हे सगळं कसं काय शक्य आहे? शक्य आहे दया, शक्य आहे. ही तारीख समजवेल तुम्हाला आता. सर, तुमचा हा रुमाल आम्ही त्याच केमिकलमध्ये घातला होता. यामध्ये तेच केमिकल आहे जे तुम्हाला सूर्यवान फॅब्रिकेशन्सच्या रिकाम्या बाथटबमध्ये मिळालं होतं. ह्या लिक्विडमध्ये 2 केमिकल्सचं मिश्रण आहे. एक आहे डायक्लोरोमिथाइल ऑक्सिजन, जे की खूपच स्वस्त आहे. आणि दुसरं खूपच महाग केमिकल आहे, काय? कोकेन. व्हॉट? कोकेन? त्यामुळेच रुमालाची किंमत लाखांमध्ये गेली. ओके, आता बघा. हे बघा, हा तुमचा 1 लाख रुपयांचा जो रुमाल होता तो आता पुन्हा 20 रुपयांचा झालाय. आता बघा, 1 मिनिट. हे बघा बॉस, हे आहे कोकेन, जे तुमच्या रुमालातून निघालंय. खरं तर बॉस, सगळ्यात आधी या डायक्लोरोमिथाइल ऑक्सिजनला बाथटबमध्ये घालतात, मग त्यात कोकेन घालतात, जे त्यामध्ये विरघळून एक रंगरहित द्रव्य तयार होतं, आणि मग त्यात कपड्यांना भिजत घातलं जातं. मग त्या कपड्यांना सुकवून, इस्त्री करून, पॅकिंग करून रॅक्स मध्ये ठेवून हॉटेल ए स्टार आणि हॉटेल मॅकटी जवळच्या वेअरहाऊस मध्ये पाठवलं जातं. मग त्यानंतर तिथे कुठल्या तरी टब मध्ये दुसरं केमिकल त्यात मिळवलं जातं. आणि मग त्याच कपड्यांना त्या केमिकल मध्ये व्यवस्थित भिजवून पिळून काढल्यानंतर त्या केमिकल वॅटला गरम करून त्यामधून कोकेन काढून घेतलं जातं. म्हणजे कपडे धुण्याच्या माध्यमातून हे लोक शहरात कोकेन घेऊन येत होते. कोकेन म्हणजे विनाशाला आमंत्रण, पण यांचा विनाश तर आपल्या हातात आहे. त्या डिनोला भेटायलाच हवं. काय डिनो, सगळं स्वतःकडेच ठेवणार आहेस की आमच्याशी काही शेअर सुद्धा करशील? एवढी मोठी गोष्ट तू आमच्यापासून का लपवलीस? सर, मग मी काय करू?
मी खरंच खूप घाबरलो होतो, म्हणून तुमच्यापासून सगळं लपवलं. पण आपण तर यांना सगळं खरं सांगितलं होतं डिनो. ते फोन कॉल्स, 5 कोटी रुपये. कोकेनची माहिती आमच्यापासून का लपवली तुम्ही? काय? कोकेनचा काय विषय? हा खेळ खेळणं आता बंद कर, समजलास? आम्ही तुझं सगळं संभाषण ऐकलं जे तुझ्या भावाच्या मारेकऱ्यांसोबत झालं होतं. त्यामुळे आम्हाला सगळं काही खरं खरं सांग. तुझ्यासाठी हेच बरं होईल. सर, कट्टाने आम्हाला हे सगळं करण्यासाठी जबरदस्ती केली होती. त्याला असा संशय आला होता की आम्ही त्याच्या कोकेनची चोरी करून बक्कळ पैसा कमवतोय आणि आतापर्यंत जवळजवळ 5 करोडचा माल आम्ही चोरी केला होता, जो त्याला कोणत्याही परिस्थितीत परत मिळवायचा होता. ड्रग्सचे पैसे परत मिळवण्यासाठी तो धमकी देऊ लागला, पण पैसे देण्यासाठी उशीर झाला म्हणून त्याने रुपेनला ठार मारलं. पण आम्हाला हे कळलं होतं सर की लॉन्ड्रीचा बिझनेस करता करता आम्ही ड्रग्सचा बिझनेस सुद्धा करू शकतो. म्हणजे रुपेनला पैशांची चटक लागली होती. या ड्रग्सच्या नादात तुम्हाला असं वाटलं की तुम्ही लवकरात लवकर जास्त पैसे कमवाल, पण तुम्ही विसरलात की बेईमानीचा धंदा पण इमानदारीनेच करावा लागतो. साधी गोष्ट आहे. कट्टा किशोर सारखा एक हाय प्रोफाईल क्रिमिनल स्वतःचं नुकसान तर कधीच होऊ देणार नाही. हा, त्याचे पैसे मिळवण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. सर, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आणि या चुकीसाठी माझ्या भावाला जीव गमवावा लागला. दिनू, मला एक सांग की या कट्टा किशोरनं तुला काय सांगितलं? कुठे भेटणार आहे तुला? सर, हेच सांगण्यासाठी तुम्हाला आज रात्री कॉल करणार आहे. आज रात्री? ठीक आहे, तू त्याच्याशी बोल. बघूया कट्टा कुठे पळून जातो. पण सर, त्याला देण्यासाठी माझ्याकडे अजिबात पैसे नाहीयेत आणि जर त्याला पैसे नाही दिले तर तो मला सुद्धा ठार मारेल. घाबरू नकोस, आम्ही तुझ्या सोबत आहोत. कट्टाचाच कॉल असेल, बोल त्याच्याशी. हॅलो, उद्या सकाळी 9 वाजता आरे रोड सगळे पैसे घेऊन पोहोच. तिथे पुढची माहिती दिली जाईल. आणि हो, जरा सुद्धा हुशारी करण्याचा प्रयत्न केलास तर तुझ्या बाबतीत तेच करीन ते तुझ्या भावासोबत केलंय. तुला सुद्धा ठार मारून टाकेन. हो चालेल. त्यांना संशय नाही आला पाहिजे की आपण त्यांचा पाठलाग करतोय. हे बाईकवाले कोण आहेत? हे लोक, हे तेच लोक असतील. हो, हा ट्रक कुठून आला? हा ट्रक बाजूला घे. अरे घे ना, बाजूला घे ट्रक. हा काय प्रकार आहे? गाडी मागे घे. अरे घे काय ना. करतोय? अरे बापरे, हे कुठे गायब झाले? सर, इथून राईट घ्या. राईट? आणि पुढून 200 मीटर नंतर लेफ्ट घ्या. ती बघा. ती बघा कार.
पण हे बायकर्स कुठे गेले? याला ओव्हरटेक कर. सर. थांबव त्याला. ए, कोण आहेस तू? बाहेर निघ. बाहेर ये. कुठे आहेत ते लोक? चलिए. अरे चल. चलिए गपचप. चल. हा बघा भाई. मला एक गोष्ट कळली नाही की जीपीएस ट्रॅकर आपण डिनोच्या गाडीमध्ये लावला होता, तरीही त्या लोकांना कसं कळलं की आपण पुढे काय करणार आहोत ते? म्हणजे त्या ट्रकचं अचानक समोर येणं हाही त्यांच्या प्लॅनचा भागच होता. हो. म्हणजे सर, आपण जे काही करणार होतो त्यांची पूर्ण माहिती होती या लोकांना. पण सर, या प्लॅन बद्दल तर फक्त आपल्यालाच माहिती होतं. तेच तर. आणि आपल्या व्यतिरिक्त डिनोला. या डिनोकडूनच माहिती लीक झाली आहे सर. डिनोनेच कोणाला तरी सांगितलं असेल. हा फोन त्याचाच आहे ना? चेक सर, कर. करतो. काल रात्री तो कोणाबरोबर बोलला होता. 9 वाजता आपण त्याला या प्लॅन बद्दल सांगितलं. 9च्या नंतर याने फक्त एकच कॉल केला होता 10:30 वाजता. कोणाला? बलराजला. बलराज. प्लॅन सक्सेसफुल झाला सर. आता सांग, डिनो आणि कट्टा कुठे आहेत? ते मला माहित नाही सर. खोटं बोलतोयस तू. तू रुपेनला डबल क्रॉस केलायस. सगळी इन्फॉर्मेशन कट्टाला दिलीयस. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी कट्टाला नाही म्हणू शकत नव्हतो. कट्टासाठी काम करतोस आणि तुला माहित नाही की कट्टा कुठं आहे? हा? तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ना सर. खरंच मला माहित नाही की कट्टा डिनोला घेऊन कुठे गेलाय ते. सट्टा आणि कट्टा दोन्ही आरोग्याला हानिकारक. ही गोष्ट जर तुला कळली असती तर बरं झालं असतं. तुझ्या भावाचा गेम मीच केला. तरी तुझ्या लक्षात नाही आलं की सट्टा आणि कट्टा हानिकारक आहेत रे. तुला इथे कोणीच वाचू शकत नाही. सीआयडी वाले पण नाही. त्यांना तर हे सुद्धा माहित नसेल की तू यावेळी आहेस कुठे. मी कट्टाला फक्त 2 वेळा भेटलोय, तेही इथेच, याच रेस्टॉरंटमध्ये. या व्यतिरिक्त तो कुठे राहतो, कुठून येतो, कुठे जातो, मला काहीच माहित नाही. हे बघ सर, पंकज, 1 मिनिट यार. एक जीनियस प्रश्न, प्लीज 1 मिनिट ऐका. कट्टासारखा गुन्हेगार माणूस बलराज सारखा माणसाला रेस्टॉरंटमध्ये का भेटतो? पब्लिक प्लेसमध्ये का? या कट्टाला सुद्धा तू इथेच भेटायचास, याच रेस्टॉरंटमध्ये? हे कट्टाचं खास रेस्टॉरंट आहे. इथे कट्टाला VIP ट्रीटमेंट मिळते. नेहमी त्याच्यासाठी इथे एक टेबल बुक असतं. एक विशेष गोष्ट म्हणजे कट्टा कधीच स्वतःहून काहीच ऑर्डर करत नाही, पण इथल्या वेटरला माहीत असतं की त्याच्यासाठी काय आणायचंय आणि कधी आणायचंय. कोणता वेटर?
त्याचा एक खास वेटर आहे सर. ए पळतोस कुठे? थांब. कुठे पळतोयस हा? सर मी काहीच चुकीचं नाही केलंय. अच्छा, चुकीचं नाही केलं तर मग पळत का होतास? हा, मला काहीही माहित नाही ए, सर. एका माणसाचा जीव धोक्यात आहे, त्यामुळे तुला जे काही माहित असेल ते आताच्या आत्ता सांग. नंतर हे नको बोलूस की तुला बोलायची संधी नाही दिली. सर तो इथेच काही वेळापूर्वी आला होता. कुठे गेला तो? कुठे गेला? कुठे गेलाय आता? कट्टा फोनवर कोणाला तरी सांगत होता की मंदिराजवळ. मंदिर? कोणतं मंदिर? ते काही मला माहित नाही. पंकज, हे तीच जागा असणार जिथे त्या ट्रकमुळे ती कार आपल्या समोरून निघून गेली होती. तर जरा चेक कर मॅप मध्ये की त्या जागेच्या आजूबाजूला कोणतं मंदिर आहे का. सर, हे बघा इथे एक मंदिर आहे सर, आणि या मंदिरापासून सरळ सरळ एक रस्ता जंगलाच्या दिशेने जातो सर. जंगल? इथेच असेल तो. कट्टा भाऊ, कट्टा भाऊ मला माफ करा. पाच करोडची रद्दी आणि न्यूजपेपर. हा, उद्या याच न्यूजपेपर मध्ये तुझं नाव छापून येईल पहिल्या पानावर मोठ्या मोठ्या अक्षरात की तू सुद्धा तुझ्या भावासारखा हे जग सोडून गेलास. सांगितलं होतं ना. मी तुम्हाला पैसे देणार होतो, शपथ घेऊन येणार होतो. खूप झालं तुझं रडगाणं. आता तुझ्यासाठी दुसरे लोक रडतील. कट्टा किशोर, उद्याच्या पेपरमध्ये दुसऱ्याचं नाव छापणार होतास ना तू. आता तू स्वतःच झालास उद्याच्या पेपरची हेडलाईन.